जेव्हा पहिल्यांदा दुग्ध व्यवसाय चालू केला तेव्हा आम्हाला पहिलं रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि मुंबईला आम्ही ऍक्च्युली व्यवसाय चालू केला. म्हणजे इथे रानर्डे रोडला आमची एक छोटी शॉपी होती. ओके. आणि मुंबईमध्ये B2B हा व्यवसाय चालू झाला. पण लक्षात आलं की B2B मध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत. आज मिळालं कॉन्ट्रॅक्ट, आज बनवलं, आज पाठवलं, उद्या नाही मिळालं तर नाही पाठवता येत. सो B2C व्यवसाय करणं हेच आपल्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे पुण्यामध्ये मग आम्ही व्यवसाय चालू केला. आणि पुण्यातला ग्राहक हा चिकित्सक असला तरी सुद्धा तो एकनिष्ठ आहे आणि त्यामुळे आमच्या व्यवसायाला वृद्धी ह्या ग्राहक वर्गामुळे जास्त मिळाली. आता कोऑपरेशन मुवमेंटला किंवा व्हाईट रेव्होल्युशनला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, पण बघायला गेलं तर चितळे डेअरीला 85 इयर्स 85 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे 10 इयर्स अहेड. म्हणजे कसं आहे, मगाशी आपण चर्चा करत होतो त्याप्रमाणे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी जो हा आमचा व्यवसाय चालू झाला त्याच्यामध्ये पहिल्या पिढीमध्ये आम्हाला स्वप्न बघणे हेच एक मोठं टास्क होतं. महाराष्ट्रात राहून एका छोट्या गावात राहून ते स्वप्न बघणे, दुसऱ्या पिढीसमोर त्याची स्वप्न पूर्ती करणे, तिसऱ्या पिढीसमोर ते स्वप्न वाढवणे आणि चौथ्या पिढीसमोर आता आमचं आव्हान असं आहे की टिकवणे, वाढवणे आणि नवीन स्वप्न बघणे. म्हणजे ह्या 4 गोष्टी आम्ही आता जोपासतोय आमच्या उद्योगामध्ये आणि त्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींचं रूपांतरण करतो. नमस्कार मंडळी, MHAMTB गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. असं म्हणतात की आयुष्याची सुरुवात ही दुधानेच होते, तर या गोष्टीची सुरुवात होते पुण्यापासून 230 किलोमीटरवर असलेल्या छोट्याशा पण टुमदार भिलवडी गावातून. निस्सीम महत्त्वाकांक्षा आणि दूरदृष्टी घेऊन श्रीयुत भास्कर गणेश चितळे यांनी सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाचं चितळे डेअरी फार्म यात रूपांतर झालं. अतिशय लहान स्वरूपात सुरू झालेला हा व्यवसाय, जिथे सुरुवातीला हातानेच दूध काढलं जायचं, मेकॅनिकली निर्जंतुकीकरण व्हायचं आणि स्थानिक पातळीवरच वितरण व्हायचं, मात्र आज दुग्ध व्यवसाय म्हटलं, डेअरी इंडस्ट्री म्हटली की चितळे हे नाव मोठ्या विश्वासानं घेतलं जातं. याच चितळे डेअरीचे निखिल चितळे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार निखिलजी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तर भारतात दुग्ध उद्योगात चितळे समूहाने खूप योगदान दिलं आहे. तर 1939 पासून सुरू झालेला भिलवडीचा प्रवास आणि आज सुरू असलेले युनिट्स, हा प्रवास कसा होता? आमचं मूळ गाव साताऱ्यापासून 20 किलोमीटरवरती लिंब गोवे म्हणून आहे. ओके. आणि तिथे माझ्या पणजोबांनी भास्कर गणेश चितळे म्हणजे बीजी चितळे या नावाने आमचा आत्ता उद्योग चालू आहे. तर त्यांनी 39च्या आधी त्यांच्याकडे काही जनावरं होती, छोट्या स्वरूपात शेती होती आणि प्लेगची साथ आली आणि त्यांची जनावरं गेली. तर त्यांनी असं ठरवलं की नाही, आता इथे आपलं फार काय होईल असं वाटत नाही, सो आपण कृष्णा काठी कुठेतरी गाव बघूया आणि तिथे पाण्याचं अवेलेबिलिटी जास्त असेल अशा ठिकाणी आपण स्थायिक होऊ. म्हणून ते शोधत 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 भिलवडी या गावात आले. मग भिलवडीमध्ये दुग्ध व्यवसाय चालू केला आणि त्या काळी म्हणजे हे स्वातंत्र्यपूर्वीची गोष्ट आहे की मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन हा फक्त आणि फक्त रेल्वे होता. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही मार्गाने दूध ट्रान्सपोर्टेशन करणे ह्याची काही व्यवस्था नव्हती. सो म्हणून उद्योग हा भिलवडी स्टेशन येथे चालू झाला. आणि त्यावेळी असं व्हायचं की छोट्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून दुग्ध गोळा केले जायचे, दूध गोळा केले जायचे आणि त्याचे रूपांतरण केले जायचे, प्रोसेसिंग केले जायचे, मेकॅनिकली तुम्ही म्हणाला तसे पॅश्चरायझेशन व्हायचे. आणि पुण्यामध्ये म्हणजे सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा मिळून एक आईस फॅक्टरी होती. सो ह्या आईस फॅक्टरीतून कॅम्पमधून एक पारसी मॅडम होत्या आणि त्या बर्फ पाठवायच्या भिलवडी स्टेशनला. ओके. आणि पुण्यातनं बर्फ आल्यानंतर त्या दुधाचं शीतकरण व्हायचं, चिलिंग व्हायचं आणि तेच दूध परत पुण्याला पाठवलं जायचं. अशा पद्धतीने 1939 साली हा दुग्ध व्यवसाय चालू झाला. आणि मग त्यानंतर दुधामध्ये 2 सीझन असतात, एक लीन सीझन म्हणतो आणि एक फ्लश सीझन म्हणतो. सो ह्या सीझनमध्ये फ्लशमध्ये काय होतं की दूध प्रोडक्शन वाढतं, नॅचरली म्हशीचं दूध वाढायला लागतं. सो ह्या वाढलेल्या दुधाचं काय करायचं, मग त्याचं प्रोडक्ट्समध्ये छोट्या स्वरूपात रूपांतरण करायला चालू केलं. मग त्याच्यामध्ये श्रीखंडासाठी लागणारा चक्का असेल,
खवा असेल, मिठाईसाठी लागणारा खवा असेल, ह्या वेगवेगळ्या स्वरूपात त्याचं रूपांतरण चालू झालं. आणि आता भिलवडीमध्ये 4 व्यवसाय आणि पुण्यामध्ये 1 व्यवसाय असे चितळे ग्रुपचे 5 व्यवसाय चालू आहेत. भिलवडीमध्ये आता चितळे डेअरी हा ग्रुपचा सगळ्यात मोठा बिझनेस भिलवडीमध्ये आहे. त्याचबरोबर चितळे फूड्स, जिथे आपण पावडर मिक्सेस म्हणजे रेडी टू कुक इन्स्टंट मिक्सेस बनवतो. चितळे ॲग्रो, जिथे आपण फ्रूट पल्प आणि वेगवेगळ्या प्रकारचे पल्प्स आणि जॅम्स आणि केचप्स बनवतो. आणि चौथं आणि प्रॉबब्ली वन ऑफ द मोस्ट एक्साइटिंग व्हेंचर आत्ता जे आहे ते म्हणजे चितळे ABS जीनस, म्हणजे जिकडे आपण जेनेटिक्समध्ये बराच रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतो. करेक्ट. सो आता तुम्ही म्हटलात सीझन्स आहेत की दुग्ध उत्पादन जेव्हा होतं तेव्हा फ्लश सीझन असतो आणि लीन सीझन असतो. तर ते कंटिन्युअसली फ्लश सीझनमध्ये यायला म्हणजे दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उच्च जनुकीय गुणवत्ता असलेल्या म्हशींचं गरज असते. हो. तर त्या म्हशींची निर्मिती किंवा त्या गायींची निर्मिती कशी केली जाते आणि त्यांचं संगोपनासाठी काय उपाययोजना केल्या जातात? 70च्या दशकात माझे आजोबा जेव्हा पहिल्यांदा परदेशी प्रवास करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी तिकडे बघितलं की सिमेन म्हणजे वीर्य स्टोरेज कसं करतात, त्याचं शेतकऱ्यांना म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कसं केलं जाऊ शकतं, आणि ह्याचं रिसर्च युरोपमध्ये ऑलरेडी चालू होता. मग त्यांनी त्यांच्या लगेजमधून त्या काळात म्हणजे 70च्या दशकात एक नायट्रोजन टँक छोटा भारतात घेऊन आले. आणि त्यावेळी त्यांना लक्षात आलं की हे जर आपण केलं नाही तर शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्यासाठी मदत होणं फार अवघड आहे. त्यामुळे सिमेन मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, त्याच्यावरती रिसर्च करण्यासाठी चांगलं जमातीची गाय किंवा चांगल्या दूध देणारी गाय किंवा म्हैस ह्यांचं प्रजनन कसं करणे आणि तिचं प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कुठल्याही म्हणजे जेनेटिक मॉडिफिकेशन न करता जेनेटिक सिलेक्शन म्हणजे चांगलं ठेवायचं, नको असेल ते नाही वापरायचं. सो अशा पद्धतीने जेनेटिक सिलेक्शन करून 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 आम्ही सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना इक्विप केलं की जेणेकरून मे बी त्याच्या घरात आज 4 जनावरांपासून दुग्ध उत्पादन होत असेल तर तेच उत्पादन ते आज 2 जनावरांमध्ये होतं. म्हणजे त्याचा होणारा खर्च कमी झाला आणि त्याच्या हातात पैसे यायला लागले आणि साठायला लागले. आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिकली आम्ही 2016च्या दरम्यान ABS जीनस प्रायव्हेट लिमिटेड ह्या वन ऑफ द लार्जेस्ट बोवाईन जेनेटिक्स प्रोव्हायडर आहेत ते, आणि त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅबरेशन केलं आणि त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर करून चितळे जीनस ABS प्रायव्हेट लिमिटेड अशी लॅबोरेटरी भिलवडीमध्ये सेटअप केली. तिथे आता 120 बुलचा तो स्टड फार्म आहे. तिथे आम्ही दरवर्षी 50 लाख सिमेंट स्ट्रॉज बनवतो आणि ह्याची विक्री भारतभर होते. म्हणजे ह्या वर्षी आनंदाने सांगायची गोष्ट अशी आहे की त्रिपुरा आणि जम्मू सरकारने सुद्धा 1.5 लाख स्ट्रॉ आमच्याकडून विकत घेतले. कारण ज्या ठिकाणी ॲनिमल हजबंड्री हा प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्या अनुकूल परिस्थितीचा विचार करता त्यांनी ते प्रयोग चालू केले. इंटरेस्टिंग. आणि त्याचबरोबर म्हणजे आता सांगायला आनंद होतो की अमेरिकेत विस्कॉन्सिन मॅडिसन हे डेअरी स्टेट समजलं जातं. सो विस्कॉन्सिनमध्ये अवेलेबल असलेलं जेनेटिक्स आज भिलवडीमध्ये सांगली जिल्ह्यात आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे शेतकऱ्यांना मिळतंय आणि ही खूप आमच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. व्हेरी नाईस. सो जेव्हा जेनेटिक्सची आपण गोष्ट करतो तेव्हा असं आहे की मेटिंग झाल्यानंतर किंवा इन्सेमिनेशन झाल्यानंतर त्याचं 50% चान्सेस असतात की फिमेल जन्माला येईल आणि मेल जन्माला येईल. तर याच्यावरती आपल्या काय आयडियाज आहेत किंवा सोल्युशन त्याच्यावरती काय आहे किंवा आपला प्रयत्न असतो का की मॅक्सिमम फिमेलच जन्माला यावी? की आम्ही आता काय केलंय की सध्याच्या ज्या सगळ्या पॉलिसीजचा विचार करता वळू जर जन्माला आला तर त्याचा शेतीमध्ये उपयोग खूप कमी होतो आणि त्या वळूचा जन्माला आलेलंच करायचं काय हा शेतकऱ्यासमोर खूप मोठा प्रश्न होतो. त्यामुळे आम्ही काय केलं की सॉर्टेड सिमेन बनवायला चालू केली ज्याच्यामध्ये 95% ऑफ द टाइम्स मादीच जन्माला येते आणि ही आईपेक्षा जास्त दूध देणारी होते आणि त्याच्या जनरेशनमध्ये म्हणजे जशी प्रोजिनी वाढत जाईल तशी त्याच्यामध्ये दुधाची उत्पादन क्षमता सुद्धा वाढत जाते आणि त्यामुळे शेतकऱ्याचं म्हणजे डबलिंग द फार्मर इन्कम जे म्हणतात त्याच्या अनुषंगाने ह्या प्रकारचं सिमेंट वापरणं आणि ह्या प्रकारचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणं हे खूप फार्मरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा आम्हाला आता रिझल्ट जाणवत आहेत. म्हणजे फार्मर आता इतके हुशार झालेले आहेत की आता म्हणजे देशाचं ॲव्हरेज बघता साधारण 3 ते 5 लिटर पर ॲनिमल
असं देशाचं यील्ड आहे. म्हणजे इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क इन द वर्ल्ड, पण काय म्हणतात पर ॲनिमल जे प्रोडक्शन आहे ते खूप कमी आहे. आणि ह्या प्रकारचं जेनेटिक्स वापरल्यामुळे आता आमच्या जिल्ह्यामध्ये ॲव्हरेज यील्ड हे 20 लिटरपर्यंत गेलेले. आणि त्याचबरोबर आता शेतकरी म्हणतात की आता 20 लिटरपर्यंत पोहोचलं, आता काहीतरी नवीन द्या. त्यामुळे ह्याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअस डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं की शुद्ध बीजेपोटी फळं येती निंबोटी. करेक्ट. त्याच अनुषंगाने आम्ही ह्याच्यावरती वाटचाल चालू केली आणि आता त्याला आमचे फळं दिसत आहेत, म्हणजे शेतकऱ्याला त्याची फळं दिसत आहेत. करेक्ट. आणि ही एक वासरू दरवर्षी एक वासरू ही काय संकल्पना आहे? सो फार्मर्स, आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण काही प्रोग्राम्स आहेत, म्हणजे ब्रीडिंग मल्टिप्लिकेशन फार्म्स आहेत. सो ह्यामध्ये आम्ही आता काय करतोय की ह्या ब्रीडिंग मल्टिप्लिकेशन फार्म्समध्येच ह्या प्रकारचं सिमेंट वापरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना चांगलं ब्रीड मिळावं ह्याच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. आणि मग ह्या जे ब्रीडिंग BMF म्हणतात त्याला, ह्या ब्रीडिंग मल्टिप्लिकेशन फार्म्समध्ये हे कसं पोचवायचं, तिथे चांगलं ब्रीड कसं जन्माला आणायचं आणि त्याचे बाजारपेठा उपलब्ध कशी करून द्यायची, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगलं जेनेटिक्स अवेलेबल होतं. आणि दुग्ध व्यवसायाची आधुनिक तंत्रज्ञानाशी जोड करून शेतकऱ्यांना ती माहिती कशी पोचवली जाते, आणि क्लाउड टू काऊ हे काय संकल्पना आहे? सो काय झालं की नाही, काऊ टू क्लाउड असलं पाहिजे. हाऊस टू क्लाउड. सो काय झालं, जेव्हा 57-58 साली माझे आजोबा, इंडियन डेअरी डिप्लोमाचा एक कोर्स होता. सो तो कोर्स करून आल्यानंतर तेव्हा सोनोग्राफी किंवा अशी कुठलीच टेक्नॉलॉजी त्यावेळी अवेलेबलच नव्हती. आणि त्यांनी त्यावेळी हाताने प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचं शिक्षण घेतलं आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचं शिक्षण द्यायला चालू केलं. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये जो पूर्व भाग आहे तो खूप दुष्काळी भाग होता. म्हणजे पाण्याची अवेलेबिलिटी नव्हती, शेती नव्हती. तर त्या काळात सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी दुग्ध उत्पादन हा चांगला व्यवसाय होऊ शकतो, प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे कॅश फ्लो चालू होतो. आणि त्यामुळे तुम्ही बघाल की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचं प्रमाण खूप कमी आहे, कारण त्यांना तो दुधाचा आधार आहे, दुधाचा कॅश फ्लो चालू राहतो, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मग टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस जसे डेअरीमध्ये यायला लागले तसे आम्ही आजूबाजूला सुद्धा त्याचं प्रचार प्रसार करायला चालू केलं. आणि ह्याच्यामध्ये मग जसं लूज मिल्क पूर्वी घेतलं जायचं, म्हणजे पावशेर, म्हणजे मापट्यानी दूध विकत घेतलं जायचं, पण ते लक्षात आलं की त्याच्यामध्ये एकतर अडल्ट्रेशनचं प्रमाण होऊ शकतं, दुसरं म्हणजे दूध आमचंच आहे का हे आपण कस्टमरपर्यंत कसं पोचवायचं, स्टँडर्डायझेशन कसं आणणार. करेक्ट. सो त्यावेळी काय झालं, मग 70 साली एक फ्रेंच इक्विपमेंट होतं. भारतात 2 इश्यू झालेले होते, त्यातलं एक आमच्याकडे आलं. सो वी वर वन ऑफ द फर्स्ट डेअरीज इन द कंट्री ज्यांनी पाऊचमध्ये दूध विक्री करण्यास चालू केली. लवली. आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त दूध विकत घेता यायला लागलं, जास्त दूध स्टोरेज करता यायला लागलं, जास्त दूध पॅकिंग करता यायला लागलं, आणि त्याचं वितरण पण चालू झालं. आणि हे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस आमच्याकडे आल्यामुळे त्यानंतर जसं आम्ही स्ट्रॅटेजिकली आता हे कोलॅबरेशन केलेलं आहे, जेनेटिक्सचा वापर करतोय, चांगलं जेनेटिक्स लोकांना उपलब्ध करून देतोय, आणि ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा झाला. आणि आता त्यांना सुद्धा नवनवीन इंटरनेटच्या युगात आजकाल बाहेरच्या देशात किंवा जगात काय चालू आहे हे पटकन माहिती मिळते, जी पूर्वी तेवढी इझिली अवेलेबल नव्हती. पण त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती मिळते, ते सुद्धा आम्हाला फीडबॅक देतात की असं करू शकतो, तसं करू शकतो, आणि त्याच्यामुळे आपण हे कंटिन्युअस चेंजेस करत राहतो. आता सुरुवातीला जेव्हा भास्कर गणेश चितळे यांनी ही संकल्पना सुरू केली, चितळे डेअरी फार्मची स्थापना केली, तेव्हा चितळे परिवाराचीच जनावरं होती आणि त्यातनंच दूध संकलन होत होतं. हो. आणि मग त्याच्यानंतर एक एक शेतकरी जोडत गेले. सो कृष्णेच्या काठी पाण्याची अवेलेबिलिटी असल्यामुळे म्हशी पाळणे ह्याच्यासाठी पाणी खूप लागतं, आणि ऊसाचं उत्पन्न जास्त असल्यामुळे चाऱ्याची अवेलेबिलिटी सुद्धा भरपूर होती. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडनं दूध गोळा करणे आणि त्याचं परत प्रोसेसिंग करणे आणि त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवणे असा हा व्यवसाय चालू झाला. मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपण थोडंसं नॉलेज बेस वाढवला तर त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. म्हणजे माझं कायम असं म्हणणं आहे की शेतकरी हा सारखा अन्नदाता म्हणून त्याच्याकडे न बघता तो व्यावसायिक का होऊ शकत नाही, आणि तो व्यावसायिक झाला तर त्याच्यावरची म्हणजे त्याची जी अवलंबून असण्याची पद्धत आहे सरकारवरती ही खूप कमी होत लागते. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर मिल्क GDPच्या
मिल्क इज द लार्जेस्ट कमॉडिटी दॅट कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स GDP फ्रॉम ॲग्रिकल्चरल सेक्टर. 5% कॉन्ट्रीब्युशन आहे दुधाचं. पण तो कायम आम्ही म्हणतो की दूध हा सावत्र भाऊ असल्यासारखे बघतात ॲग्रिकल्चरलमध्ये. म्हणजे सगळ्या गोष्टींना भरपूर आता गेले 10 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्यात, पण त्याच्या आधी कायमच दूध आणि मग तो जोडधंदा न होता तो प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम व्हायला लागला. म्हणजे आयडियली इव्हन शाळेत शिकवताना असं सांगितलं जातं की फार्मिंगला सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम इज ॲनिमल हजबेंड्री. बरोबर. बट इन फॅक्ट ॲनिमल हजबेंड्री कॅन बी अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम ॲज वेल. हो, प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो जर तुमच्याकडे जेनेटिक्स चांगलं असेल तर, आणि त्याच्याच बरोबर तुमच्याकडे चांगल्या कामाची पद्धत असेल तर. कारण हा कसा आहे, दुग्ध व्यवसाय 365 दिवस चालणारा उद्योग आहे. त्यामुळे तुमची कार्यपद्धती, तुमची कामावरची निष्ठा ही जर खूप चांगली असेल तरच तो दुग्ध व्यवसाय चांगला होऊ शकतो. पण माझा चितळे डेअरी फार्ममध्ये असलेल्या गायींच्या दुग्ध उत्पादन क्षमतेबद्दल तुम्हाला माहिती असू शकते की ती इंडिव्हिज्युअली तुम्ही स्टोअर करू शकता. ते डेटाचं काय करता, म्हणजे तो डेटा कुठनं मिळवता? सो आता काय केलंय, 6 वर्षापूर्वी आम्ही जो मी मगाशी म्हणालो तसं काउस टू क्लाउड हा एक प्रोग्राम लॉन्च केला. त्याच्यामध्ये आम्ही 10,000 ॲनिमल टॅग केली. या 10,000 ॲनिमलचा डेटा आम्ही रोज, आमच्याकडे लाईफस्टॉक सुपरवायझर्स आहेत जे त्या भागासाठी अलोकेटेड आहेत. हे लाईफस्टॉक सुपरवायझर त्या जनावराचा डेटा गोळा करतात. मग ती प्रेग्नंट असेल तर तिला काय करायचं, ती आजारी असेल तर तिला काय करायचं, ती ड्राय असेल तर तिला काय करायचं, AI कधी करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा डेटा कलेक्ट केला जातो. आणि फार्मरला, त्याच्या घरातल्या दोघांना, म्हणजे नवरा आणि बायको, उद्या नवरा शेतात गेला असेल तर बायको काम करत असेल तर तिलाही माहिती असायला पाहिजे. म्हणून दोघांचे फोन नंबर घेऊन त्यांना लोकल लँग्वेजमध्ये, म्हणजे आता महाराष्ट्रात मराठीमध्ये त्यांना SMS जातो की हे 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 ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ह्याची माहिती झाल्यानंतर तुम्ही ती आमच्या लाईफस्टॉक सुपरवायझरला कळवा. मग तो डेटा परत अपलोड होतो, परत अपडेट होतो. सो आम्ही ती संकल्पना चालू केली काउस टू क्लाउड म्हणून. मग आता आम्ही नवीन एक संकल्पना चालू करतोय, ग्रास टू ग्लास. ओके. सो ह्या संकल्पनेमध्ये आता आम्ही 50,000 ॲनिमल टॅग करतोय. ह्या प्रत्येक टॅग्ड ॲनिमलचा डेटा डे टू डे आम्ही अपडेट करणार. आणि त्यामुळे ग्राहकाला, आपल्याला शाश्वती असायला पाहिजे की ग्राहकापर्यंत आपण जे प्रोडक्ट पोहोचवतोय ते कुठल्या सोर्समधून येतंय, ते काय प्रकारचं येतंय, त्याच्यावरती काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे डिजिटल सप्लाय चेन नेटवर्क तयार झालं. आणि ह्या डिजिटल सप्लाय चेन नेटवर्कमुळे उद्योग करणं खूप रिलेटिव्हली सोपं होत चाललंय. सिमिलर टू अ GI ब्लॉकचेन. करेक्ट, एक्झॅक्टली. सो फ्रॉम ग्रास टू ग्लास ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे टप्पे आहेत. फार्मर आहे, आमची कलेक्शन सेंटर्स आहेत, चिलिंग प्लांट्स आहेत, डेअरी आहे, डेअरी नंतर व्हेकल्स आहेत, व्हेकल पासून डिस्ट्रीब्युटर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर नंतर कन्झ्युमर, रिटेलर्स आहेत, रिटेलर नंतर कन्झ्युमर आहे. ही पूर्ण सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळी जी म्हणतो आपण, ती कनेक्टेड असली तरच आपल्याला ट्रान्सपरन्सी देता येऊ शकते. पण आपण आता आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलतो आणि शेतकऱ्यांबरोबर एकत्र येऊन काम करण्याबद्दल बोलतो, तेव्हा मग शेतकऱ्यांना दूध संकलनासाठी टेक्नॉलॉजी पण आपण पुरवतो का? म्हणजे जसं पूर्वी मी म्हटलं की हाताने दूध काढलं जायचं, तर आता ती मिल्क कलेक्शनसाठी चितळे डेअरी स्वतः मशिनरी प्रोव्हाइड करते का? सो आम्ही आता काय करतो की 4 प्रकारच्या सर्व्हिसेस शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. एक म्हणजे लाईफस्टॉक सुपरवायझर असणे, जेणेकरून जनावराची काळजी घेणे. दुसरं म्हणजे त्याला चांगल्या प्रकारच्या खाद्याची नॉलेज बेस वाढवणे, आणि हे अपडेट होत राहतं. म्हणजे आता कसं आहे, मक्या वापरला तर जनावराचं उत्पादन खूप वाढतं, हे लक्षात आलंय. पण इतके वर्ष कसं होतं की ऊस असं फार्मिंग व्हायचं. पण लँड होल्डिंग पर फॅमिली किंवा पर पर्सन लँड होल्डिंग जसं जसं कमी होत चाललंय, तसं ऊसातून मिळणारं उत्पादनाचं त्याला तेवढं पुरत नाही. म्हणजे त्याच्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते पुरत नाही. मग आता काय करायचं, मग ॲनिमल हजबंड्री, मग मका, मग वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरायच्या त्याच्यासाठी. हा दुसरा. तिसरा म्हणजे त्यांना जेनेटिक्स चांगलं पुरवणं. आणि चौथा म्हणजे मग जे आपण म्हणलो की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस, त्याच्यामध्ये रिमोट मिल्किंग पार्लर्स असतील किंवा मोबाईल मिल्किंग स्टेशन्स असतील, ही पुरवणे, जेणेकरून त्याचा वेळ वाचावा. दूध म्हणजे काढल्यापासून, अडरमधून निघाल्यापासून डेअरीमध्ये येण्यास कमीत कमी वेळेत ते पोचायला पाहिजे. आणि आपल्या ह्या ट्रॉपिकल एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा खूप उपयोग होतो. दॅट इज वॉट सॅटेलाइट फार्म कॉन्सेप्ट इज. सो सॅटेलाइट फार्म्स काय झालं की जेव्हा पूर्व भाग, म्हणजे फॉर एक्झाम्पल तासगाव किंवा विटा, आटपाडी, जत हे दुष्काळी भाग समजले जायचे. मग ह्या भागात जेव्हा आम्ही दूध कलेक्शन करायला चालू केलं, जसे जसे फार्मर्स वाढत गेले तसं कलेक्शन वाढत गेलं. आणि मग हे दूध सोर्सच्या ठिकाणीच गार व्हायला पाहिजे.
सो सॅटेलाइट फार्म्स म्हणजे काय की शीतकरण केंद्र, चिलिंग सेंटर म्हणतो आम्ही त्याला. सो ह्या ठिकाणी दूध सोर्सच्या ठिकाणी गार झाल्यानंतर आपल्या सब ट्रॉपिकल किंवा ट्रॉपिकल एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं मायक्रोबियल काउंट वाढत नाही आणि त्यामुळे आपल्याला ग्राहकाला शाश्वती देता येते की आमचं प्रोडक्ट ह्याची शेल्फ लाईफ आम्ही लिहितो तेवढीच आहे किंवा त्याच्यामध्ये चांगलेच घटक वापरले गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्याचं ह्या सॅटेलाइट फार्म्समध्ये टेस्टिंग होतं. ओके. म्हणजे प्रत्येक सोर्सचं त्या ठिकाणी टेस्टिंग होतं, प्रत्येक सोर्सचा तिकडे विचार केला जातो आणि त्यानंतरच दूध कलेक्शन केलं जातं. दूध कलेक्शन केल्यानंतर ते आता विविध शेतकऱ्यांकडून आलेलं आहे, विविध प्रकारच्या गाई म्हशींकडून आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ते तुमच्याकडे कलेक्ट झाल्यानंतर स्टँडर्डायझेशन प्रोसेस कशी केली जाते? सो आता काय आहे की भारतात खूप कमी डेअरीज आहेत. म्हणजे आपला वेस्टर्न महाराष्ट्राचा आम्ही जो पट्टा म्हणतो तिथे गाय आणि म्हैस हे दूध वेगळं वेगळं घेतलं जातं. नाहीतर तुम्ही जर देशाचा विचार केला तर फार कमी रिजन्स आहेत जिकडे गाय आणि म्हैस दुधाची वेगवेगळं कलेक्शन केलं जातं आणि त्यामुळे गाईच्या दुधाचं वेगळं प्रोडक्शन आणि म्हशीच्या दुधाचं वेगळं प्रोडक्शन केलं जातं. सो आता आमचा एक पूर्वीपासूनचा अट्टहास आहे की आमचे सगळे प्रोडक्ट म्हशीच्या दुधाचे असणार. सो श्रीखंड, दही, तुपात 2 प्रकार आहेत. बटर असेल, बटर हे गाईच्या दुधापासून बनवलं जातं किंवा ताक असेल हे म्हशीच्या दुधापासून बनवलं जातं. सो आम्ही काय करतो की ते दूध एकत्रीकरण करतो, त्याचं शीतकरण करतो, त्यानंतर ते प्रोसेसिंगला जातं. मग प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे दही, ताक, श्रीखंड, लस्सी, पनीर, तूप हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्या प्रत्येक प्रोडक्टप्रमाणे त्याचं एक स्पेसिफिकेशन ठरवलं जातं आणि त्या स्पेसिफिकेशनचं स्टँडर्डायझेशन होऊन त्याचं रूपांतरण होतं, त्याचं प्रोसेसिंग होतं, त्याचं स्टोरेज होतं आणि मग ग्राहकाच्या डिमांडप्रमाणे त्याचं वितरण होतं. अशा पद्धतीने ती सप्लाय चेन पूर्ण मेंटेन केली जाते. म्हणजे प्लांटमध्ये आल्यापासून ग्राहकापर्यंत पोचेपर्यंत सुद्धा त्याच्यावरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रोसेसिंग चालू असतात. पण मग कलेक्ट केलेल्या दुधापासून किती टक्के दूध हे मिठाईसाठी वापरलं जातं, किती टक्के आम्रखंड बनवायला वापरलं जातं आणि किती टक्के पॅक्ड मिल्क म्हणून मार्केटमध्ये जातं? सो आमचा रेशो आम्ही कायम मेंटेन केला. म्हणजे माझ्या आजोबांचं कायमचं एक धोरण होतं की दूध हे दूध म्हणून खायला लोकांना पाहिजे आणि तेच आपण जतन केलं पाहिजे. सो आमचं मेजॉरिटी दूध जे आहे जे आम्ही रोज कलेक्शन करतो त्याचं हे पाऊच मिल्क म्हणून विक्री होते. मग त्यातलं 30% किंवा 20% जे दूध आहे हे श्रीखंड, आम्रखंड, दही, ताक, लस्सी, पनीर ह्या वेगवेगळ्या स्वरूपात त्याचं रूपांतरण केलं जातं. आणि मग मिठाईमध्ये लागणारा खवा सुद्धा आहे तो भिलवडीमध्ये बनवला जातो आणि तो मग त्याचं परत पुण्याला त्याचं रिप्रोडक्शन होतं. आता हे सेगमेंटेशन आणि डायव्हर्सिफिकेशन आपण जे केलं ते इव्हेंच्युअली झालं, म्हणजे 1940 पासून ते आत्तापर्यंत हळूहळू वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण देत गेलो. तर सुरुवातीला जेव्हा आपण म्हणतो की भिलवडी स्थानकातून पुण्यात बाजारपेठ होती, पुण्यात जायचं, तर पुण्यासोबत मुंबई ही बाजारपेठ कधी होती का? सो आता त्यातली मजा अशी आहे की बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही पुण्यापासून उद्योग चालू केला, पण जेव्हा पहिल्यांदा दुग्ध व्यवसाय चालू केला तेव्हा आम्हाला पहिलं रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि मुंबईला आम्ही ऍक्च्युली व्यवसाय चालू केला. म्हणजे इथे रानर्डे रोडला आमची एक छोटी शॉपी होती. ओके. आणि मुंबईमध्ये B2B हा व्यवसाय चालू झाला. पण लक्षात आलं की B2B मध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत. आज मिळालं कॉन्ट्रॅक्ट, आज बनवलं, आज पाठवलं, उद्या नाही मिळालं तर नाही पाठवता येत. सो B2C व्यवसाय करणं हेच आपल्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे पुण्यामध्ये मग आम्ही व्यवसाय चालू केला आणि पुण्यातला ग्राहक हा चिकित्सक असला तरी सुद्धा तो एकनिष्ठ आहे आणि त्यामुळे आमच्या व्यवसायाला वृद्धी ह्या ग्राहक वर्गामुळे जास्त मिळाली. मुंबईत मला आठवतंय, माझ्या ऐकून माहितीत असं आहे की बाटली बंद दूध सुरुवातीला मिळायचं, तर त्याच्यामध्ये चितळे डेअरीचा सो जसं मगाशी म्हणालो तसं की मापट्याने दूध विकलं जायचं आणि त्याच्यामध्ये गॅरंटीड सांगू शकत नव्हतो की दूध कसं कुठे गेलं. ओके. आणि पाऊचमध्ये जेव्हा विक्री चालू केली तेव्हा ग्राहकाला सुद्धा शाश्वती आली की अरे हे 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 त्यांचंच आहे आणि हे चांगलंच असणार आणि ह्याच्यामध्ये अडल्ट्रेशन वगैरे काही होऊ शकत नाही. आणि ह्याचा आम्ही विचार 70 दशकात केल्यामुळे त्याचा आज आम्हाला खूप चांगले फायदे. फॉर एक्झाम्पल कोविड काळात लूज मिल्क पिण्याची संकल्पनाच संपुष्टात आली कारण ग्राहकाला लूज मिल्कवरती विश्वासच बसेना. त्यामुळे आत्ता जर त्यावेळी चालू झालं नसतं तर पाऊच मिल्कची संकल्पना खूप आलीच नसती म्हणजे लोकांसमोर. त्यामुळे पाऊच मिल्कनी खूप दूध वाढवणे, त्याचं वितरण करण्यामध्ये खूप सुटसुटीतपणा आला आणि त्यामुळे दूध कलेक्शन आम्हाला जास्त करता आलं आणि दूध वितरण जास्त करता आलं. आणि गेल्या काही वर्षात बदलत जाणाऱ्या बाजारपेठेशी आणि ग्राहकांच्या
अपेक्षांशी कसं जुळवून घेतलं? म्हणजे पूर्वी कसं होतं की आम्ही दूध एके दूध विकायचो, मग लोक त्याची साय काढून ठेवायचे, मग त्याचं तुपात रूपांतरण करायचे, घरी विरजण लावायचे. मग आम्ही बिलोडीतनं सुद्धा बऱ्याचदा विरजण पाठवायचो. पुण्यातल्या ग्राहकाची डिमांड होती म्हणून आम्ही विरजणही पाठवायचो, विकायचो नाही, पाठवायचो. काही ग्राहक दुकानात यायचे आणि म्हणायचे आम्हाला विरजण हवं, आम्ही द्यायचो. मग काय व्हायला लागलं की जसं जग बदलत गेलं, म्हणजे घरात आता सगळे काम करतात, व्यवसाय करतात आणि त्यात बिझी असतात. मग या बिझी जगात त्यांना सुद्धा तेवढा वेळ मिळत नाही की ह्या सगळ्या गोष्टींचं रूपांतरण करणे किंवा दही लावणे, ताक करणे, तूप करणे, कढवणे. सो ग्राहकाची जी डिमांड आहे ना ती आपण पुरवायला पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही प्रोडक्ट बास्केट वाढवत गेलो. मग त्यांना चक्का हवा होता तर आम्ही चक्का चालू केला, मग त्यांना शक्याचं श्रीखंड हवं होतं तर आम्ही श्रीखंड चालू केलं, त्यांना तूप हवं होतं तर तूप चालू केलं, दही हवं होतं तर दही चालू केलं. म्हणजे पूर्वी आमचे पणजोबा किंवा आजोबा सुद्धा ताक विकू नका म्हणायचे, आम्ही ताक वाटून टाकायचो. पण ग्राहकाची आता ती डिमांड आहे, आम्ही नाही दिलं तर कोणीतरी देणारच आहे. मग आपण चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन जर देऊ शकतो तर आपण का नाही द्यायचं, म्हणून मग ताकाची सुद्धा विक्री चालू केली. आणि आता अशी गोष्ट आहे की लोकांचा कल एरिएटेड बेव्हरेजेस पासून बदलत आता ताकाकडे वाढत चाललाय. त्यामुळे आता जशी टेम्परेचर्स वाढत जात आहेत तसं तसं ताकाची डिमांड एक्सपोनेन्शियली वाढत चालली. आणि मग लोकांना फॉर एक्झाम्पल आता आम्ही व्हिटॅमिन ए आणि डी ची भारतभर डेफिशियन्सी आहे, मग ह्याच्यासाठी टॅकल करण्यासाठी आपण काही करू शकतो का? किंवा आता गट बॅक्टेरियावरती खूप लोक बोलतात, प्रोबायोटिक वरती. सो प्रोबायोटिक मध्ये आपण काही R&D करू शकतो का? आणि ते चांगल्या प्रकारचं प्रोबायोटिक म्हणजे इंडिजिनस प्रोबायोटिक आपण लोकांना उपलब्ध करून देऊ शकतो का? ह्याच्यावरती आता आम्ही रिसर्च चालू केला आणि त्याच्यावरती प्रोडक्ट उपलब्धता पुढे फ्युचरमध्ये येऊ शकते. एका छोट्या दुग्ध युनिट पासून सुरुवात झालेला हा व्यवसाय आज फरसाण आणि मिठाई क्षेत्रात पण आहे. तर मिठाई बनवण्याचं कधी सुचलं? म्हणजे मगाशी म्हणालो तसं की सरप्लस दुधाचं काय करायचं, मग खव्यात रूपांतरण करायचं. मग खव्यात रूपांतरण केल्यानंतर त्याचं काय, मग मिठाई नॅचरल वे आउट होता. सो मिठाई बनवायला चालू केली. मग 1950च्या दशकात आम्ही पुण्यात एक दुकान चालू केलं जे बाजीराव रोडला आज आमचं दुकान आहे. मग तिथून मिठाईचा व्यवसाय चालू झाला. मग मिठाई बरोबर लोकांना मग नमकीन, टू बी ऑनेस्ट नमकीन हा खरं गुजराती प्रकार आहे. म्हणजे बाकरवडी जी आता म्हणतात ती सुद्धा गुजरातीच प्रकार आहे. मग ती महाराष्ट्रीयन चवीसाठी कशी कस्टमाइज कशी करायची, मग त्याच्याप्रमाणे मग वेगवेगळे त्यातून प्रकार होत गेले. आपले दिवाळीला लागणारे सगळे प्रकार मग त्यातून बनवायला चालू केले आणि मग त्याचा व्यवसाय मग वाढत गेला. आणि मग मिठाई आणि नमकीनचा पण व्यवसाय त्याच दृष्टीने एक्सपोनेन्शियली वाढला. आणि मग पुण्यात एक दुकान होतं, त्याची नंतर 2 दुकानं झाली. हो, म्हणजे पुण्यात एक दुकान होतं 50 साली, त्यानंतर लगेचच पुढच्या काही वर्षात डेक्कनला चालू झालं आणि मग 70 सालात साधारण फ्रँचायझी चालू झाल्या. म्हणजे 70-80च्या दरम्यान फ्रँचायझिंग चालू झालं. मग आता फ्रँचायझीला तो माल पुरवणे, मग ते लूज माल पुणेभर पुरवणे, ह्याच्यासाठी मग ऑटोमायझेशन, कस्टमायझेशन ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. फ्रँचायझिंग जेव्हा झालं तेव्हा चितळे नेम अंडरच झालं. हो हो, म्हणजे फ्रँचायझीचं नाव हे कायम चितळे बंधू मिठाईवाले असंच राहिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आता गेल्या 21 साली एक नवीन कॉन्सेप्ट फ्रँचायझीची चालू केली जी चितळे एक्सप्रेस म्हणून आहे. आता काय, आमची प्रोडक्ट बास्केट खूप वाढते आणि ही प्रोडक्ट बास्केट शोकेस करण्यासाठी अशा प्रकारची फ्रँचायझी असणं आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं वाटलं. मग काय, दुकानदार बरोबर आहे आणि त्याचं काही चुकीचं नाही की तो त्याला ज्यातून पैसे मिळतात ते प्रोडक्ट ठेवतो. कमीत कमी वेळ घालवता जास्तीत जास्त विक्री कुठल्या प्रोडक्टची होती तो ते प्रोडक्ट ठेवतो. पण आपले जे नवीन प्रोडक्ट आहेत हे ग्राहकापर्यंत कसे पोहोचू शकतात, मग त्याच्यासाठी चितळे एक्सप्रेस ही कॉन्सेप्ट आम्ही तयार केली, ज्याच्यामध्ये आता आम्ही ऑलमोस्ट 450-500 SKUs एवढी वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्टची शोकेस आहे आणि त्याची विक्री होते. आणि त्यामुळे मग ग्राहक काय करतो की तिथे येतो, तो एक लॉयल कस्टमर बेस तयार होतो आणि तो लॉयल कस्टमर बेसच्या अडीअडचणी असतील, त्यांच्या इच्छा असतील, ह्याच्याप्रमाणे आपण त्यांना केटर करू शकतो. त्यामुळे चितळे एक्सप्रेस ही कॉन्सेप्ट तयार झाली. SKU म्हणजे काय, तुम्ही एक्सप्लेन? म्हणजे SKU म्हणजे प्रोडक्ट टाईप. आता 100 ग्रॅम असेल, 250 ग्रॅम असेल, हे सुद्धा प्रोडक्ट टाईप्सच आहेत. आणि एवढ्या मोठी बास्केट आता आमच्या 3-4 कंपन्यांची मिळून आहे. म्हणजे मग आमची कुठेही शाखा नाही, इथून ते चितळे एक्सप्रेसचा प्रवास. आता आमची कुठेही शाखा नाही, ऍक्च्युली पुणेरी टर्म आहे, पण आम्ही ती बऱ्याच वर्षापूर्वी सोडून दिली. म्हणजे फ्रँचायझिंग हा प्रकार 80-70 सालीच चालू झाला
आणि त्यानंतर आता एक्सप्रेस ही फास्ट मुव्हिंग फ्रँचायझीचा जो कॉन्सेप्ट आहे तो आता मग पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, इन्क्लुडिंग गोवा, म्हणजे आता गोव्यामध्ये सुद्धा आमच्या 2 फ्रँचायझी आहेत. आणि त्यामुळे ती टर्म आम्ही कधीच स्वतःला लावून घेतली नाही आणि त्या टर्मच्या कायम लांब थांबूनच आपल्याला उद्योग वृद्धीच्या दृष्टीने आणि ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त म्हणजे प्रोडक्ट्स आपण कसे पोचवू शकतो ह्याच्यासाठी फ्रँचायझिंग चालू केलं. कारण नाहीतर काय होतं की मग तुमच्याच फक्त 2 दुकानात येऊन घेणं आणि हे प्रत्येकाला शक्य नाही आणि आता लोकांना तेवढा वेळ पण नाही. तुमच्या आणि स्पेशली मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे बोरिवली ईस्ट आणि बोरिवली वेस्ट ह्या दोन्ही ठिकाणी आमची दुकानं आहेत, एक्सप्रेस शॉप्स आहेत. कारण ईस्टचा ग्राहक वेस्टला जात नाही, वेस्टचा ग्राहक ईस्टला येत नाही. त्यामुळे हे आम्हाला मुंबईत आल्यानंतरच कळलं की रेल्वे लाईन प्रमाणे दुकानं काढणं गरजेचं आहे. एक्सप्रेस ही संकल्पना आय थिंक बिकॉज शेल्फ लाईफ खूप कमी असते त्यामुळे त्याची डिलिव्हरी क्विक झाली पाहिजे म्हणून आली असं. सो 2 गोष्टी होत्या. म्हणजे एकतर चितळे एक्सप्रेस, पहिल्यांदा चितळे एक्सप्रेस चालू झालं कोल्हापुरात. म्हणजे आमचा सगळा व्यवसाय हा पुणेमध्ये जास्तीत जास्त विक्री होत होती. सांगली आणि कोल्हापूरमध्ये तेवढी होत नव्हती आणि सांगली आणि कोल्हापूरमध्ये तेवढा आम्हाला प्रीमियम पण मिळायचं नाही. त्यामुळे आम्ही तिथे फार प्रयत्न केले नाहीत. मग कोल्हापूरमध्ये काय करायचं म्हणून कोल्हापूरमध्ये आम्ही चितळे एक्सप्रेस पहिलं चालू केलं. त्याला चांगला रिस्पॉन्स आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की पॅक्ड गुड्स म्हणजे मिठाई असेल, दुग्ध उत्पादनं असतील, नवीन इन्स्टंट मिक्सेस असतील, खमण मिक्स, इडली मिक्स, ढोकळा मिक्स किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक्सप्रेस ही टर्म कॉइन केली. मग एक्सप्रेस म्हणजे काय, क्विक ग्रॅब अँड गो आणि मग एक्सप्रेस युअर सेल्फ. म्हणजे ग्राहकाला सुद्धा त्याचं मत मांडण्यासाठी एक काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. मग ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन हे आम्ही प्रिफर करतो कारण त्या जास्त एक्सप्रेसिव्ह असतात म्हणून मग ती चितळे एक्सप्रेस ही टर्म तयार झाली. आणि त्या एक्सप्रेस फ्रँचायझीमध्ये तुमचा लॉयल्टी प्रोग्राम पण आम्ही रन करतो. सो लॉयल्टी प्रोग्रामला कसं आहे, हा एकदम आत्ता नेसंट फेज मधला लॉयल्टी प्रोग्राम आहे. सो त्याच्यामध्ये आम्ही ग्राहकाला मग त्याला हव्या त्या गोष्टी त्याच्या ओकेजन्स प्रमाणे उपलब्ध करून द्यायच्या आणि त्याचबरोबर ग्राहकाला फीडबॅक सुद्धा देता यावा म्हणून त्याच्यामध्ये एक वेगळा सेक्शन आहे. सो त्या फीडबॅक प्रमाणे त्यांच्या गरजा, त्यांना काय हवंय ह्याचा थोडासा आढावा घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं AI ड्रिव्हन मॉडेल पण आहे. त्याच्यावरून न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय मदत होऊ शकते ह्यासाठी खरं हा लॉयल्टी प्रोग्राम आम्ही चालू केला आणि त्याचा आता आम्हाला बरेच फायदे, म्हणजे मगाशी म्हणालो तसं की व्हिटॅमिन A आणि D लोकांना हवंय. पोटाचे विकारांवरती तुम्ही काही करू शकता का म्हणून प्रोबायोटिकचा पण आम्ही R&D चालू केली. त्याचबरोबर मग तुम्ही सिंगल सोर्स असं काही करू शकता का, मग आम्ही तसा एक मॉडेल फार्मचा विचार करतोय की जिकडे ग्राहकाला शाश्वती असेल की बाबा मला माहिती आहे की ह्या गाईच्या टॅगचंच दूध मायापर्यंत पोचतंय. सो अशा वेगवेगळ्या गरजा ते बोलून दाखवू लागले. तसं तसं आम्ही आमच्यामध्ये चेंजेस करत गेलो. आम्रखंड श्रीखंड चक्क्यापासून निर्माण केलं गेलं, पण मग ही फ्लेवर्ड मिल्कची संकल्पना कुठून आली? म्हणजे जे ग्राहकाला हवं आहे ते आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मुंबईमध्ये आरे बरेच वर्ष एनर्जी नावाने ड्रिंक विकत होतं आणि त्याची एकदम गॅप पडली आणि मग लोक आम्हाला म्हणायला लागले की तुम्ही इतके वर्ष दुग्ध व्यवसायात तुम्ही का नाही फ्लेवर्ड मिल्क आणून देऊ शकत. मग त्या दृष्टीने आम्ही विचार केला की ठीक आहे, मग त्यांना हवं आहे क्विक ग्रॅब अँड गो सारखं प्रोडक्ट आहे. जसं लस्सी आणि ताकाचे कप आहेत तसंच आपण फ्लेवर्ड मिल्क बॉटलमध्ये उपलब्ध करून दिलं. आणि हे कसं आहे, हे UHT म्हणजे स्टरिलाइज केलेलं प्रोडक्ट आहे त्यामुळे ते बाहेर पण ठेवता येतं. मग त्याची भीती पण वाटत नाही, त्याला कोल्ड चेन मेंटेन करावी लागत नाही आणि मग एअरपोर्ट पासून वेगवेगळ्या ठिकाणी ते उपलब्ध करून देता येतं. रेल्वे स्थानकं असतील, एअरपोर्ट्स असतील, वेगवेगळी हॉटेल्स असतील, ह्या ठिकाणी आम्ही ते प्रोडक्ट ठेवायला लागलो आणि त्याच्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स त्याचा चांगला मिळायला लागला. आणि लोकांपर्यंत दूध कुठल्या ना कुठल्या मार्गापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे असं आम्ही समजतो. त्यामुळे ते फ्लेवर्ड मिल्क असो, श्रीखंड असो, दही असो व ताक असो, कुठल्या ना कुठल्या मार्गापासून दूध लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आता मिल्क या सेगमेंटमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मग फुल टोन मिल्क, नो क्रीम मिल्क, फुल क्रीम मिल्क आणि अजून कुठले प्रकार आहेत? सो दुधामध्ये मेन 4 प्रकार आहेत. फुल क्रीम मिल्क जे प्रिडॉमिनंटली त्याला म्हशीचं दूध वापरलं जातं. त्याचबरोबर काऊ मिल्क ज्याच्यामध्ये गाईचं दूध वापरलं जातं. त्याचबरोबर टोंड आणि डबल टोंड हे थोडेसे काय आहे, त्याला लिबर्टी असते. आम्ही त्या केलेलं नाही अजून, पण काही लोकांना फॅट कमी हवी असते आणि सॉलिड नॉन फॅट्स म्हणजे जिकडे प्रोटीन, विटॅमिन्स, कॅल्शियम हे जास्त हवं असतं, अशा लोकांना त्याची डिमांड आहे आणि ते हळूहळू आम्ही ते उत्पादन त्याचं चालू करू. ओके.
आता दुग्ध व्यवसायात म्हणजे दुग्ध व्यवसाय हा छोट्या प्रमाणात खेड्यापुरताच मर्यादित न राहता त्याचं मोठ्या उद्योगात रूपांतर झालं पाहिजे असं चितळे डेअरीचं धोरण राहिलं आहे. तर चितळे डेअरीचं हे व्यवसाय मॉडेल स्थानिक शेतकऱ्यांना कसं फायदेशीर ठरलं? सो म्हणजे मी शिकण्यासाठी काही वर्ष अमेरिकेत होतो आणि मी अमेरिकेत कामही करायला होतो. मी भारतात फॅमिली बिझनेस जॉईन केला आणि तेव्हा मला असं जाणवलं की रुरल लेवलला वेल्थ क्रिएशन हा एक खूप सोशिओ इकॉनॉमिक ॲस्पेक्ट आपण जोपासला पाहिजे. म्हणजे तसा विचार करून आम्ही दुग्ध व्यवसाय चालू केला नव्हता. पण आज कसं आहे, जो माणूस माझ्या आजोबांबरोबर ज्यांनी दुग्ध व्यवसाय चालू केला असेल किंवा 5-10 लिटरपासून चालू केला असेल, तोच मनुष्य आज आम्हाला 20,000-30,000 लिटर गोळा करून आणून देतो. त्याचं शीतकरण करतो, ते प्रोसेसिंग प्लांटला आणून देतो आणि त्यांची दुसरी तिसरी पिढी सुद्धा या उद्योगात कार्यरत आहे. म्हणजे त्यांच्या बरोबरीने त्यांच्याबरोबर बरेचसे म्हणजे जसे ते जोडले गेले तसेच बरेचसे शेतकरी त्यांच्याबरोबर जोडले गेले. त्यांच्या घरातल्या लोकांना व्यवसायाचं साधन मिळालं. त्याचबरोबर त्यांना ते एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकले रुरल लेवलला. म्हणजे माझा हा कायमच विचार राहिलेला आहे की माणूस जेव्हा मायग्रेट होतो मेट्रोपॉलिटन्सला, पुण्याकडे येतो, मुंबईकडे येतो, हे 80% लोक कामासाठी येतात, पोटा पाण्यासाठी येतात. म्हणजे क्वचित लोक असतील जे आवड म्हणून किंवा त्यांना ते पॅशन म्हणून आलेलं आहे, पण बरेचसे लोक पोटा पाण्यासाठी येतात. पण जर तुम्ही रुरल लेवलला ती एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकला, रुरल लेवलला ती वेल्थ क्रिएशन देऊ शकला, पैसे त्यांच्या हातात राहायला लागले, साठायला लागले, त्याचबरोबर त्यांना ते टिकवायचे कसे, त्याचे वाढवायचे कसे हे जर शिक्षण मिळालं तर लोक मायग्रेट नाही होणार. आणि तुम्हाला दिसेल की रिव्हर्स मायग्रेशनचा पण ट्रेंड वाढेल आणि ते आता आम्हाला जाणवत आहे. म्हणजे आम्ही सुद्धा परत आलो ह्याचं कारण तेच होतं की ते आपल्याला करायला पाहिजे आणि हे लोकांना दाखवायला पाहिजे की हे होऊ शकतं. म्हणजे छोट्या गावात राहून सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता, तो वाढवू शकता आणि त्याला मोठं स्वरूप सुद्धा निर्माण करून देऊ शकता. आणि हे झालं तरच म्हणजे आपल्या देशाची पण त्या पद्धतीने वाटचाल आणि प्रगती होऊ शकते. इंडिव्हिज्युअल लेवलवरती दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना कशी मदत करतो? जेनेटिक्स, वैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, चांगलं खाद्य आणि त्याचबरोबर म्हणजे त्याला जे नॉलेज बेस आहे ना. सो आम्ही एक प्रोग्राम रन करतो उदय किरण भास्कर म्हणून. सो ह्या प्रोग्राममध्ये आत्तापर्यंत आम्ही 7,000 जोडपी ट्रेन केलेली आहेत. ओके. सो ह्या 7,000 जोडपी का करतो? कारण नवरा बायको आम्हाला दोघं पाहिजे. ती ही तेवढीच कॉन्ट्रीब्युटर आहे ह्या उद्योगात जेवढा तो कॉन्ट्रीब्युटर आहे. त्यामुळे ते दोघांना आम्ही ट्रेनिंग देतो की कॅटलचं संगोपन कसं करावं, तिचं खाद्य कुठलं द्यावं, तिला औषध पाणी कुठलं लागत असेल तर ते कुठलं द्यावं, डॉक्टरांशी तिला जोडून देतो आम्ही या जोडप्यांना. आणि त्याच्यामुळे ह्या 7,000 जोडप्यांचा आम्ही आता ट्रॅक केला तर त्यांनी स्वतःचे व्यवसाय खूप वाढवलेत. काही लोक स्वतः दुग्ध उद्योजक झालेत, ते स्वतःचे प्रोडक्ट बनवून विकतात. काही लोक आम्हाला त्याचा दूध पुरवठा करतात आणि हे रुरल लेवलला आम्हाला खूप जाणवत आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केल्यामुळे मॉर्टॅलिटी रेट वर कसा परिणाम होतो? आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा मॉर्टॅलिटी रेटवरती परिणाम नाही होणार, पण सोप्या पद्धतीने प्रेग्नन्सी करण्यामध्ये बराच परिणाम आम्हाला जाणवला. म्हणजे जसं आता एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट सुद्धा आम्ही यावर्षी चालू केलं. सो सिमिलरली जसं ह्युमन्समध्ये IVF टेक्नॉलॉजी आहे, सिमिलर टेक्नॉलॉजी आता जनावरांमध्ये वापरून चांगलं प्रोजेनी कशी जन्माला आणू शकतो ह्याच्यावरती आम्ही आता काम चालू केलेलं आहे. आणि नर्सरी फॉर काफ ब्रीडिंग. करेक्ट. सो नर्सरी फॉर काफ ब्रीडिंग मध्ये आम्ही हेच करतो की चांगली प्रोजेनी तयार करायची आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. ओके. आणि मग जेव्हा श्रीयुत भास्कर चितळे यांनी जी स्थानिक उद्योजकतेची संकल्पना सुरुवात केली तिला आणि ती राबवली आणि आजच्या कृषी क्षेत्रामध्ये त्याचा प्रभाव कसा दिसून येतो? म्हणजे दूध इज द सिंगल लार्जेस्ट ॲग्रिकल्चरल कमॉडिटी आपल्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन करते. आणि सांगली आणि कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता सांगली आणि कोल्हापूरमध्ये दुग्ध उत्पादन पटीने वाढलेलं आहे. म्हणजे 39 सालापासून आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे दुधाचा आता सरप्लस आहे. मग आता ह्या सरप्लस दुधाचं काय करायचं? मग त्याच्यावरती प्रोसेसिंग चांगलं करून ह्याचं एक्सपोर्ट करू शकतो का? आणि त्याचबरोबर आपण अजून दुग्ध उत्पादन कसं वाढवू शकतो, शेतकऱ्यांना चांगलं इक्विप कसं करू शकतो,
त्यांच्याकडे रुरल लेवलला आपण कसे पैसे आणून त्यांना हातात देऊ शकतो, ह्या सगळ्याचा विचार करता आय थिंक दुग्ध व्यवसाय हॅज कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट टुवर्ड्स द इकॉनॉमी ॲज वेल एज फार्मर्स वेलबिईंग आणि ओव्हरऑल रुरल लेवलला वेलबिईंग विचार करता. कारण आता कोऑपरेशन मुवमेंटला किंवा व्हाईट रेव्होल्युशनला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, पण बघायला गेलं तर चितळे डेअरीला 85 इयर्स 85 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे 10 इयर्स अहेड. म्हणजे कसं आहे, मगाशी आपण चर्चा करत होतो त्याप्रमाणे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी जो हा आमचा व्यवसाय चालू झाला त्याच्यामध्ये पहिल्या पिढीमध्ये आम्हाला स्वप्न बघणे हेच एक मोठं टास्क होतं. म्हणजे महाराष्ट्रात राहून एका छोट्या गावात राहून ते स्वप्न बघणे, दुसऱ्या पिढीसमोर त्याची स्वप्नपूर्ती करणे, तिसऱ्या पिढीसमोर ते स्वप्न वाढवणे आणि चौथ्या पिढीसमोर आता आमचं आव्हान असं आहे की टिकवणे, वाढवणे आणि नवीन स्वप्न बघणे. म्हणजे ह्या 4 गोष्टी आम्ही आता जोपासतोय आमच्या उद्योगामध्ये आणि त्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींचं रूपांतरण करतो. दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पना वाढवण्यासाठी सरकारी नियम आणि उद्योग सहकार्य कसं राहिलंय आणि दुग्ध व्यवसायात द नीड फॉर पॉलिसी ॲडव्होकसी याची किती गरज वाटते आणि काय गरज आहे? खूप गरज आहे. म्हणजे अजूनही आपल्याकडे जेनेटिक्सच्या संदर्भात नॉलेज खूप कमी आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी असणारी नियमावली ड्राफ्टच अजून व्यवस्थित झालेली नाही. मराठीत विचारायचं झालं तर धोरणात्मक बदल कोणते अपेक्षित आहेत? सो खूप बदल अपेक्षित आहेत. म्हणजे जसं म्हणालो तसं की पूर्वी दुग्ध व्यवसाय हा ॲग्रिकल्चरल म्हणून बघितला जायचा, पण सावत्र भावासारखं त्याच्याकडे बघितलं जायचं. आता बरेच बदल होत आहेत. आता शेतकऱ्यांनाही लक्षात आलंय की ह्याच्यातून उत्पादन आपल्याला मिळू शकतं जेवढं ॲग्रिकल्चरल मधून मिळतं. त्याचबरोबर सरकारला सुद्धा लक्षात येतं की ही खूप मोठी कमॉडिटी आहे ज्याचं वेल्थ क्रिएशनसाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर म्हणजे जसं मी म्हणालो तसं जेनेटिक्समध्ये जी नियमावली आहे ती काही त्याच्यामध्ये बदल करणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खूप ॲप्रिहेन्शन आहे. म्हणजे अजूनही लोकांना त्याच्यामध्ये शंका वाटते की हे बरोबर आहे ना, किंवा हे काही आपण चुकीचं करत नाही ना. तर नाही, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही खूप ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली आहे की काय करतोय, कशासाठी करतोय, त्याच्यामुळे काय फरक पडू शकतात. आणि ह्याचा एक आमच्याकडे आता 10 वर्षाचा अभ्यास आहे आणि 70 सालापासून आम्ही हे करतोय आणि 10 वर्षापासून आम्ही आता हे जेनेटिक्सचं रूपांतरण करतोय. त्याच्यामुळे बऱ्याच बदलांची गरज आहे. फॉर एक्झाम्पल आता मी देतो की पोल्ट्रीला, कुक्कुटपालनाला वीज ही ॲग्रिकल्चरल रेटमध्ये दिली जाते, पण दूध शीतकरण केंद्राला वीज ही इंडस्ट्रियल रेट प्रमाणे दिली जाते. म्हणजे असे खूप बदल आहेत ज्याच्यामुळे फार्मरचा खर्च कमी होऊ शकतो, जे हळूहळू आम्ही त्याची ॲडव्होकसी करतो. आम्ही जातो, ग्रुपमधून कोणीतरी रेप्रेझेंट करतं. आमची एक सांगली कोल्हापूर मिल्क असोसिएशन आहे, असोसिएशन मधून आम्ही रेप्रेझेंटेशन करतो की जेणेकरून ओव्हरऑल इंडस्ट्रीचा विकास होण्यासाठी जे काही करावं लागतं ते करायला पाहिजे. तसं बघितलं तर सांगली कोल्हापूर हा मिल्क बेल्टच आहे. म्हणजे तिथे वारणाई आहे, तिथे गोकुळी आहे आणि तिथे चितळी आहे. तर त्यांच्या प्रेझेन्सकडे तुम्ही कसं बघता? चांगल्या कोऑपरेटिव्हज आहेत असं आमचं त्याच्या दृष्टिकोन असा आहे की चांगल्या कोऑपरेटिव्हज टिकायला पाहिजेत, जेणेकरून महाराष्ट्रातले दुग्ध व्यवसाय टिकायला पाहिजेत. बाहेरून कोणीतरी येऊन त्याचं मोनोपोलाइज करणे जस्ट बिकॉज त्यांच्याकडे कॅपिटल अवेलेबल आहे म्हणून, आणि मग त्याचा दुष्परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योजकांवर होऊ नये ह्याच्यासाठी ती संघटना खरं स्थापन केलेली होती. आणि त्याच्यामुळे जी नियमावली महाराष्ट्रातल्या दुग्ध उद्योजकांना पाहिजे, मग त्यांना कसं आहे, आपण जर बाहेर जाऊन विकायचा प्रयत्न केला तर त्यांचे नियम त्यांच्यासाठी अनुकूल आहेत, मग आपले नियम सुद्धा आपल्यासाठी अनुकूल पाहिजेत ना. म्हणून आम्ही ह्या कोऑपरेटिव्ह ज्या आहेत किंवा आमच्यासारखी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन सुद्धा आहे, ह्यांना जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा आपण करायला पाहिजे. त्याच्यासाठी जी ॲडव्होकसी करायला पाहिजे ती आम्ही करत राहतो. करेक्ट. कारण मुंबईत परसेप्शन असं आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की बाटली बंद दूध यायचं, नाही तर दूध कोण देतं तर भैया. बरोबर. म्हणजे लूज मिल्क. तर ती लूज मिल्कची संकल्पना जाऊन आता पॅक्ड मिल्ककडे लोक वळायला लागली आहेत. बरोबर. म्हणजे कोविडमध्ये जसं तुम्ही म्हणलात की पॅक्ड मिल्ककडे लोकांचा कल फारच वाढत गेला. तर कोविडमध्ये जेव्हा बऱ्याच गोष्टी बंद होत्या तेव्हा हा सप्लाय अव्याहत कसा चालू ठेवला? कोविड हा खरं तर खूप म्हणजे
मला नाही वाटत 100 वर्षात अशी कुठली गोष्ट घडलेली होती. म्हणजे प्लेग वगैरे हे सगळे संसर्ग काय म्हणतात पॅन्डेमिकच होते, पण अख्खं जग बंद झालंय अशी कुठलीच गोष्ट घडलेली मी माझ्या आजोबांना पण विचारलं, त्यांच्याही आठवणीत कुठली सापडली नाही. आणि त्यावेळी काय झालं की सप्लाय चेन ही मेंटेन करणे आणि सप्लाय चेन अखंडित चालू ठेवणे ह्याच्यासाठी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला प्रयत्न करावे लागले. मग त्याच्यामध्ये सरकारची मदत असेल, आणि त्यावेळी आम्हाला अधिकारी वर्गाने खूप मदत केली. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की पुण्यामध्ये दूध विक्री चालू ठेवण्यासाठी अधिकारी वर्गाने खूप मदत केली. सांगलीमध्ये दूध कलेक्शन चालू ठेवण्यासाठी अधिकारी वर्गाने खूप मदत केली. त्याच्यासाठी जे काही लागेल ते म्हणजे पीपीई किट्स असतील, RT-PCR, आमची स्वतःची RT-PCR मशिनरी होती जी आम्ही ॲनिमलसाठी वापरायचो, ती आम्ही सरकारला त्यावेळी वापरण्यासाठी दिली, कारण तेव्हा फक्त गव्हर्नमेंट लॅबोरेटरीजना परमिशन होते की RT-PCR टेस्ट करून तुम्ही कोविड डिटेक्शन करावं. सो त्यावेळी बरेचसे सप्लाय चेन प्रॉब्लेमसुद्धा एकदम रिसर्फेस झाले. आणि मी त्यावेळी जस्ट भारतात परत आलेलो होतो, एक वर्षभर झालेलं होतं. त्यामुळे माझा सुद्धा लर्निंग कर्व थोडासा कमी झाला, कारण ह्या सगळ्या काय म्हणतात इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये स्लो डाऊन झालं आणि तुम्ही कसं टॅकल करू शकता ह्याच्यामध्ये तुमचं पण थोडंसं काय म्हणतात कौशल्य पणाला लागतं. आणि त्या दृष्टीने तुम्हाला ते प्रॉब्लेम्स टॅकल करावेच लागतात. म्हणजे तेव्हा ऑप्शन नव्हता की मी हे करू शकतो किंवा करू शकत नाही, तेव्हा ते करावंच लागलं आणि करायचंच आहे. ह्याच दृष्टीने तुम्ही विचार करता आणि ते आम्ही करू शकलो. तेव्हा सर्टिफिकेशनचा कसा फायदा झाला, म्हणजे ISO सर्टिफिकेशन आणि NABL ॲक्रेडिटेशन? हो, नाही तेव्हा बराच फायदा झाला, कारण ऑलरेडी सॅनिटाइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये काम करायची आमच्या वर्कफोर्सला पण सवय होती, आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची सवय लागलेली होती. त्यामुळे कोविडमध्ये फार ट्रान्झिशन करावं लागलं नाही. मे बी मास्क घालावा लागला असेल, काही ठिकाणी ग्लव्ज वापरावे लागले असतील, पण ह्या 2-3 गोष्टी सोडल्या तर सॅनिटाइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्याची सवय असल्यामुळे कोविडमध्ये ट्रान्झिशन पिरियड किंवा लर्निंग कर्व म्हणला ना तो खूप कमी झाला. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा काय म्हणतात निशंकपणे ग्राहकांना सांगू शकलो की येणारं प्रोडक्ट तुम्ही सेफ आहे, कुठलीही शंका मनात बाळगू नका, आणि जे आम्ही स्वतः कन्झम्पशन करतो तेच आम्ही ग्राहकापर्यंत पोहोचवतो. करेक्ट. आपल्याला जिथून जे मिळालं आहे तिथे ते परत देणं गरजेचं आहे अशी भावना चितळे समूहाची आहे. तर त्या दृष्टिकोनातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काय ॲक्टिव्हिटीज केल्या जातात? सो कसं आहे, आम्ही CSR म्हणून करत नाही, पण आम्हाला जे कॉज योग्य वाटतो त्याच्यासाठी आम्ही जे हवं ते कॉन्ट्रीब्युशन करत राहतो. फॉर एक्झाम्पल आमच्या इथे 19 आणि 21 साली भिलवडीमध्ये खूप पूर आलेला होता. मग पूर काळात मदत म्हणून आम्ही त्यावेळी सरकारच्या दृष्टीने असेल त्यावेळी कॉन्ट्रीब्युशन केलं. कोविडमध्ये रिलीफ म्हणून आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी पण. आणि त्याचबरोबर आम्ही रुरल लेवलला विमेन एम्पॉवरमेंटचे प्रोग्राम्स राबवतो, ज्याच्यामध्ये घरात मी मगाशी म्हणालो तसं की ट्रेनिंग प्रोग्राममध्ये, हे ट्रेनिंग बाय द वे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेतो. सो ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्या स्त्रीला इन्क्लूड करणे, कारण तीच ॲक्च्युली चालवत असते बऱ्याचदा, हे आम्हाला जाणवल्यानंतर तिला एम्पॉवर करायला पाहिजे, तिला टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट जेवढ्या असतील तेवढ्या उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्या दृष्टीने आमचा तो प्रयत्न चालू राहिला. त्याचबरोबर सांगलीमध्ये जे सांस्कृतिक हेरिटेज आहे किंवा कल्चरल हेरिटेज जे आहे ते टिकवण्यासाठी सुद्धा आम्ही रिसेंटली काही ॲक्टिव्हिटीज चालू केल्या, जेणेकरून गायन, वादन, नृत्य ह्या तिन्ही सेक्टरमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपण काहीतरी दाखवू शकतो, सांगलीचं कल्चरल हेरिटेज टिकवून ठेवू शकतो, ह्यासाठी सुद्धा आम्ही रिसेंटली काही ॲक्टिव्हिटीज चालू केल्या. आम्ही मध्ये सांगली मिरजला आमचं जाणं झालं होतं एक दुसऱ्या प्रोजेक्टच्या संदर्भात, तेव्हा तिथल्या सितार मेकर आणि तानपुरा मेकर यांच्या मुलाखती केल्या. मिरजमध्ये अजूनही हँडमेड सतार आणि तानपुरे हे एक्सपोर्ट होतात, पण ह्याची फार लोकांपर्यंत माहिती पोचत नाही आणि त्यांना हवं तसं फायनान्शियल फ्रीडम मिळत नाही. मग त्याच्या दृष्टीने जे काही आपल्याला मदत करता येऊ शकते त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. त्याचकरता आम्ही एक पुस्तक केलं होतं, भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा. ते ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. तर जसं म्हटलं की माझ्याकडे समजा जमीन आहे, माझ्याकडे थोडी फायनान्शियल कपॅसिटी आहे, थोडं मला लोनची गरज आहे,
तर मग जसा इंडस्ट्रीयल लोन बाकी क्षेत्रांमध्ये मिळतो तसा डेअरी इंडस्ट्रीसाठी स्पेसिफिकली काही फायनान्स प्लॅन्स आहेत का? डेअरी इंडस्ट्रीसाठी आत्ता रिसेंटली कोविड नंतर AHIDF म्हणून एक फंड आहे, ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, ज्याच्यामध्ये लोनला इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं 3% त्याचबरोबर ब्रीडिंग मल्टिप्लिकेशन फार्म म्हणजे 200 जनावरांच्या फार्मला सेंट्रल गव्हर्नमेंट 50% लोन देतं. आणि त्याचबरोबर त्याला जी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे किंवा टेक्नॉलॉजिकली इक्विप जे करायचं आहे त्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही सांगली, कोल्हापूर या भागातल्या शेतकऱ्यांना पुरवतो. त्याचबरोबर आता बऱ्याचशा पॉलिसीज ज्या आहेत त्या ॲनिमल हजबंड्री रेअर करण्यासाठी ज्या काही होतात त्याच्या अनुषंगाने आता थोड्या बदलायला पण लागलेल्या आहेत आणि ह्याचा आम्हाला बदल आता जाणवतोय. मला आता समजा रॉ मिल्क प्रोडक्शन करायचं असेल तर मला काय काय लागेल? तुम्हाला एकतर चांगलं जेनेटिक्स पाहिजे, म्हणजे चांगली जनावरं तुम्ही घ्यायला पाहिजे. वासरू संगोपनाची तुमची सोय करायला पाहिजे, चांगला गोठा पाहिजे, हायजीनचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला एक चांगला पार्टनर पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे दुग्ध व्यवसायात, कारण हा 365 दिवस चालणारा उद्योग आहे. मी आज सुट्टीला जातो म्हणला तर जाता सुद्धा येत नाही. तर तुम्हाला जो ती तुमची बायको असेल, तुमचे वडील असतील, तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, आई असेल, कुणी असेल, पण तो चांगला पार्टनर मिळणं आणि दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन तेवढं पाहिजे. ह्याला खूप वर्क एथिक खूप स्ट्रॉंग लागतं. हा आज केला उद्या नाही केला असं नाही आहे, हा उद्योग चालू शकत नाही. त्यामुळे तेवढं चांगलं वर्क एथिक, तेवढं चांगलं पार्टनर मिळणं आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असणं, अनुकूल असणं, पाण्याची अवेलेबिलिटी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच दुग्ध व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. म्हणजे आता आपल्या मूल्यांशी आणि दृष्टीशी तडजोड न करता स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात यशस्वी होण्यासाठी काय काय लागू शकतं? एकतर म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल्सशी खरंच म्हणजे ती मूल्य नसतील ना तर आयदर तुम्हाला म्हणजे त्या ओनरला तो बिझनेस कुणाला तरी विकायचा आहे किंवा तो काही फार काळ टिकेल असं वाटत नाही. त्यामुळे त्या मूल्यांशी तडजोड तुम्ही करू शकत नाही. काय एकनिष्ठ किंवा कामाशी असलेली तुमचं पॅशन हे पाहिजेच. तुम्ही पॅशनेट नसाल ना त्या कॉजबद्दल तर ते नाही, आज मी हे करतो उद्या मी ते करतो असं नाही चालू शकत. तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करायची आवड पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ देता यायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन नवीन काय आहे, नवीन टेक्नॉलॉजी काय आहेत ह्याचा अभ्यास करता यायला पाहिजे आणि त्याचं नॉलेज बेस वाढवणं हा एक खूप महत्त्वाचा पार्ट वाटतो. त्याचबरोबर तुम्ही म्हणजे आता आमचा एक प्रिन्सिपल आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा आमच्या एक क्रीडोचा पार्ट आहे आणि कन्झ्युमरला आपण जे पुरवतो त्याला जी सर्व्हिस लागते ती तुम्हाला पुरवताच यायला पाहिजे. म्हणजे शेवटी कन्झ्युमरनी कन्झ्युम केलं तरच तुम्ही कलेक्शन पण करू शकता आणि दोन्ही गोष्टींवरती तुम्ही अवलंबून असता. सो कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन हा एक मोठा पार्ट त्याच्यातला आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टींवरती जर तुम्ही काम केलं तर आय थिंक उद्योजक चांगला होऊ शकतो. चितळे डेअरी प्रोडक्ट्सबद्दल विचार करताना असं एक विचार मनात येतो की आनंदाच्या क्षणांची सोबती, म्हणजे सणवार म्हटलं की चितळे श्रीखंड आलं, काही क्लासमध्ये पहिला आलो तर आंबा बर्फी पाहिजे, किंवा नुसता रविवार असेल तर बटाट्याची भाजी पोळी आणि सोबत आम्रखंड पाहिजे किंवा शांती तृप्ती मिळते. तर ही भावनिक साध जेव्हा लोकांशी जुळली आहे तर ती तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये पण रिफ्लेक्ट झालेली आम्हाला दिसते. तर पूर्वी ॲडव्हर्टाइजमेंट होत नव्हत्या, त्याची सुरुवात कधी झाली आणि का झाली? मग एक टिपिकल मराठी उद्योग, मग तुम्हाला बरेच ॲप्रहेन्शन्स असतात आणि साधारण लोकी मेंटेन करणं, फार कुठे त्याचा गवगवा न करणं आणि प्रोडक्ट बोलतंय ना मग आपण कशाला त्याच्याबद्दल काही बोलायला पाहिजे असं अशी एक संकल्पना होती. मग त्यानंतर काय आलं, जशी कॉम्पिटिशन फिअर्स व्हायला लागली तशी परराज्यातून जे उद्योग दुग्ध व्यवसाय महाराष्ट्रात येऊ लागले आणि काय होतं की आपल्याकडे सुद्धा आता बरंच मायग्रेशन होतं. म्हणजे आम्ही स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की पुणे आणि मुंबई सारखी मोठी बाजारपेठ आमच्या एवढ्या जवळ आहे, पण ह्या बाजारपेठा इतक्या मोठ्यात की सगळ्यांनाच तिथे यायचं आहे आणि परराज्यातून येणाऱ्या ग्राहकाला आपण
कसं त्याच्यापर्यंत पोचू शकतो. म्हणजे त्याला एक सर्टन त्याच्या राज्यातला ब्रँड माहिती आहे, तो आता मुंबईत किंवा पुण्यात कामासाठी आलेला आहे, तो तिथे स्थायिक झालेला आहे, मग त्या माणसापर्यंत आपण कसं पोचायचं. म्हणून ॲडव्हर्टिजमेंट करणं एक त्यातला एक अँगल होता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर ॲडव्हर्टिजमेंट बघितल्या असतील तर त्या अशा त्यात सुद्धा प्रोडक्टबद्दल फार नाही, पण कस्टमरकडून जो फीडबॅक आला किंवा कस्टमरचं आमच्याबरोबर जे नातं 85 वर्षाचं जोडलं गेलेलं आहे, त्यांची ज्या भावना आहेत त्या भावना आपण त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये कशा प्रकट करू शकतो किंवा त्याच्यातून त्या भावना कशा आपण पोचवू शकतो, ह्याच्यासाठी त्या ॲडव्हर्टिजमेंट आम्ही करायला थोड्या थोड्या प्रमाणात चालू केले. म्हणजे आम्ही त्या थोड्याच प्रमाणात करत राहणार, त्याचा फार असा मोठं कॅम्पेन किंवा त्याचं असं फार नाही करणार, पण थोड्या थोड्या प्रमाणात जे कस्टमरच्या भावना आहेत त्या इतर कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्या ॲडव्हर्टिजमेंट करतो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा चितळे ग्रुपच्या वेबसाईटवर मी गेलो तेव्हा जे चितळे डिजिटल जे व्हर्टिकल पाहिलं, मला आधी वाटलं की ॲड हे त्याच्यातलं आहे, पण तसं नसतं. चितळे डिजिटल इज अ कम्प्लिटली डिफरंट प्रोडक्ट लाईन. हो. आणि म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटिंगसाठी असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच डेव्हलप केलेल्या आहेत. करेक्ट. आणि मी 1985 जेव्हा कम्प्युटर्स भारतात आले तेव्हा ते प्रथम तुमच्याकडे पण आले होते. सो काय झालं, भिलवडी इतकं रिमोट होतं एकेकाळी की भिलवडीत टॅलेंट हायर करणं वगैरे हा काही प्रकारच पॉसिबलच नव्हता. मग इंजिनिअरिंग करून तो मनुष्य भिलवडीत का थांबेल ना. मग त्याला इतर ॲव्हेन्यूज उपलब्ध आहेत, तर तो तिकडे जाईल, कुठेतरी कोल्हापूरमध्ये जाईल, त्याला फाउंडरीज होत्या, पुण्याला जाईल, तिकडे कम्प्युटरमध्ये खूप वेगवेगळं नॉलेज मिळत. सो आम्ही काय केलं की लोकल टॅलेंटलाच हायर करून त्यांना ग्रूम करून, म्हणजे तो एक वेळ कमी शिकलेला असेल तरी चालेल पण त्याची शिकण्याची इच्छा पाहिजे, अशा लोकांना आम्ही ग्रूम करून त्यांना इक्विप केलं, त्यांना शिकवलं आणि त्यांना प्रोग्रॅमिंग वगैरे शिकवून त्याच्यातून चितळे डिजिटल्सचा पार्ट चालू झाला. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा RFID कार्ड वापरून दुकानामध्ये खरेदी करण्याचं सॉफ्टवेअर तयार करणं, त्याचं मशिनरी तयार करणं हे चालू झालं. त्याचबरोबर काउज टू क्लाउड हा जो प्रोग्राम आहे तो त्याच्यामधून रन झाला. आता ग्रास टू ग्लास, मग त्याच्यामध्ये डेल कॉर्पोरेशन असेल, VMware असेल, या मोठ्या ऑर्गनायझेशन बरोबर कोलॅबोरेशन करून तो प्रोग्राम आम्ही आता रन करतोय. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे इतक्या छोट्या शहरात येऊन, इतक्या छोट्या गावात येऊन सुद्धा इतकं टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स आपण काहीतरी काम करू शकतो, ह्याचा आम्हाला एक खूप मोठा आनंद पण होतो. म्हणजे असंही मी ऐकलंय की बँगलोरला जाऊन ते कम्प्युटर्स एका हॉटेल रूममध्ये असेंबल करून आणले होते. सो माझा काका, आमच्या घरात बऱ्यापैकी लोक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचेच आहेत. सो माझ्या काकाचं जेव्हा इंजिनिअरिंग झालं तेव्हा ते आणि माझे वडील हे बँगलोरला गेलेले. तो पहिला कम्प्युटर, म्हणजे तो साईजही त्याचा आवाढव्य असा कम्प्युटर होता, तो असेंबल करून किती किलोबाईटच्या आणि मेगाबाईटच्या रेंजमधली हार्डवेअर आणि त्याचं ते सॉफ्टवेअर आणि डॉसमध्ये त्याचं काम, हे सगळं त्या काळापासून म्हणजे 80 सालापासून त्याच्यावरती काम चालू झालं, 80-90 सालापासून. आणि त्यानंतर मग जी काय असेल ती डिजिटल्सची उत्क्रांती झाली. आणि मग फार्म टू फोर्क ही संकल्पना सेम एज ग्रास टू ग्लास, मोर इन डेप्थ असं म्हणू शकतो आपण. ग्रास म्हणजे फॉडर मॅनेजमेंट पासून, जनावराला काय खायला देतायत पासून कस्टमरच्या, कन्झ्युमरच्या घरात जाईपर्यंतची पूर्ण माहिती त्याला देणे आणि ती माहिती वरती काम करायला चालू करणे. त्याच्यातून जे इन्साइट्स मिळत आहेत, त्याच्यातून जे काही ठिकाणी आपले शॉर्टकमिंग्स असतील त्याच्यावरती कशी मात करणे, ह्याच्यासाठी ते डिजिटायझेशन चालू केलं. आणि नाविन्याचं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी असा विचार करतो की चितळे हा ब्रँड जेव्हा माझ्या कल्पनेत येतो तेव्हा ट्रेडिशनल लोणी येतं, पण मग हे बटर ब्रेड स्प्रेड आणावं किंवा चीजमधले वेगवेगळे प्रकार आणावे, हे कसं अगेन मार्केट डिमांडनुसारच. मार्केट डिमांडनुसार. सो खूप वर्ष आम्हाला ग्राहक म्हणवते की अरे इतके वर्ष आम्ही सॉल्टेड बटर किंवा टेबल बटर कोणाच तरी खातो, तुम्ही का नाही आणू शकत. आम्हाला काय, आम्ही एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. सो आम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करतो ती खूप कॉशियसली, केअरफुली, माइंडफुली करतो. ही आउट ऑफ पॉकेट इन्व्हेस्टमेंट आहे. सो ती करताना आणि त्याच्यामध्ये जी R&D लागते ती सुद्धा खूप विचारपूर्वक केली जाते. मग जेव्हा कॉन्फिडन्स येतो की नाही आता हे आपल्याला जमणार आहे, तेव्हाच आम्ही ते प्रोडक्ट लॉन्च करतो. त्याच्या मागे 2 वर्ष 5 वर्षाचा सुद्धा कालावधी जातो
की ते प्रोडक्ट मार्केटमध्ये येण्याच्या आधी, जसं मी तुम्हाला म्हटलं की आता आम्ही प्रोबायोटिक आणि फोर्टिफिकेशन या 2 गोष्टींवरती काम चालू केलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला त्याचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये मिळतील. पण त्याला एक सर्टन कालावधी जावा लागतो तुम्हाला त्या प्रोडक्टवरती कॉन्फिडन्स येईपर्यंत. एक वेळ कन्झ्युमरला आमच्यामध्ये जास्त कॉन्फिडन्स आहे, आम्हाला काही वेळा त्या प्रोडक्टवरती कॉन्फिडन्स असला तरी. आणि मग टेबल बटर हे आम्ही आता रिसेंटली चालू केलं आणि त्याला आम्हाला फिनॉमिनल रिस्पॉन्स चांगला आला. म्हणजे आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं तेवढा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि हे सगळं कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शनवरती आम्ही इतके वर्ष काम करत असल्यामुळेच. बट बिकॉज इट इज नॉन सॉल्टेड अँड द कन्झ्युमर्स इन्क्लुडिंग मी वर वेटिंग फॉर समथिंग लाईक दॅट टू कम ऑन बोर्ड. हो, म्हणजे आता काय आहे, सॉल्टेड बटर हे ब्रेडवरती वापरतात. अनसॉल्टेड जे बटर आहे बऱ्याचशा घरात ते आता तूप कढवण्यासाठी वापरतात. म्हणजे अजूनही काही कन्झ्युमर किंवा ग्राहक वर्ग आहे ज्याला घरात कढवलेल्या तुपाचं वास, त्याची पडलेली कणी हे आवडतं. त्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट आपण उपलब्ध करून द्यायचे, ज्याला जे हवंय तो ते घेईल. ह्याच धोरणावरती आम्ही काम करतो. तर हे होते निखिल चितळे. थँक्यू निखिलजी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि जसं तुम्ही म्हटलात की पार्टनर गरजेचा असतो, तसंच तुमच्याबरोबर आज संस्था आहे म्हणून तुम्ही वेळ काढून येऊ शकता, किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नसलात तर इतर माणसं ते सांभाळण्याकरता आहेत. आज फॅमिली बिझनेस म्हणून आम्ही फंक्शन करतो आणि त्यामुळेच हा फॅमिली बिझनेस, हा दुग्ध व्यवसाय चालू शकतो. उद्या मी सगळं करतो असं म्हणलं तर हा कुठलाच व्यवसाय चालू शकत नाही. आणि स्पोर्ट्समध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे, त्याला रोल प्लेयर्स म्हणतात. प्रत्येकाचा एक रोल ठरलेला असतो. करेक्ट. आणि जर त्याला तुम्हाला तो रोल कळाला आणि तो जर तुम्ही आत्मसात करून त्याच्याप्रमाणे काम चालू ठेवलं ना, तर तो व्यवसाय अगदी चांगल्या नावारूपाला येऊ शकतो. फुटबॉलमध्ये गोलकीपर काय गोल मारायला जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली. गोलकीपरनी गोल अडवणे, डिफेंडरनी डिफेंड करणे, स्ट्रायकरनी स्ट्राईक करणे, ह्या जे रोल प्लेइंग जो पार्ट आहे ना, तुम्हाला तुमचा रोल लवकर कळायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी तुम्ही बाहेर कुठेतरी काम करून या किंवा स्वतः त्याच्यातलं नॉलेज बेस वाढवा, शिका आणि एक्सपिरियन्समधून शिका. पण ते लवकर कळणं खूप गरजेचं आहे. निखिल चितळेंकडनं आम्ही नवीन काय एक्सपेक्ट करू शकतो? आता मी त्याच्याबद्दल फार बोलणार नाही, कारण अजून डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. मी येत आहे काहीतरी स्टार्टअप फेजमध्ये आहे. ओके. आणि लवकरच मे बी पुढच्या पॉडकास्टवरती आपण ह्याच्यावरती चर्चा करू शकतो. थँक्यू सो मच. तर हे होते निखिल चितळे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि MahaMTB चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.